यानंतर आता एक महत्त्वाची बातमी अर्थातच म्हाडा मतदारसंघातून, कारण म्हाडाचा तिढा जो आहे गेले काही दिवस सुटत नव्हता। आधी राष्ट्रवादी उमेदवाराच्या शोधात होती आणि त्यानंतर आता भाजप उमेदवारांच्या शोधात असताना विजयसिंह मोहिते पाटील किंवा मग रणजितसिंह मोहिते पाटील या पितापुत्रांपैकी एकाला भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता माढामधून। सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश आहेत। या संदर्भातली माहिती घेऊयात। रोहित पाटील आमचे प्रतिनिधी आहेत फोन लाईन वरती। रोहित, आता या दोघांपैकी कोणाला उमेदवारी मिळू शकते भाजपकडून, कारण माढ्यासाठी भाजपचा उमेदवार घोषित व्हायचा आहे? श्वेता, देशातल्या प्रमुख लोकसभा मतदारसंघापैकी माढा लोकसभा मतदारसंघाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं होतं। आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उमेदवार मिळत नव्हता। शरद पवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतल्यानंतर राष्ट्रवादीचा उमेदवार कोण याची चर्चा होती। मात्र खुद्द शरद पवारांनी जाहीर सभेत संजय शिंदे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर केली। त्यामुळे राष्ट्रवादीची संजय शिंदे प्रचाराला सुरुवात केलेली आहे। मात्र असं असताना भाजपला अद्याप भाजपच्या उमेदवाराचा अद्याप पत्ता नाहीये। त्यानंतर साताऱ्यातून काँग्रेसमधून नुकतेच भाजपमध्ये आलेले रणजितसिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीची चर्चा होती। त्यानंतर सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे पुत्र रोहन देशमुख यांच्या उमेदवारीची चर्चा होती। त्याचबरोबर रणजितसिंह मोहिते पाटील हे संजय शिंदेचे कट्टर विरोधक आहेत, त्यामुळे त्यांना उमेदवारी देण्यास भाजप देईल का याबाबत सुद्धा चर्चा होती। मात्र आता खुद्द जे विजयसिंह मोहिते पाटील आहेत राष्ट्रवादीचे नेते, त्यांनी सुद्धा राष्ट्रवादीवरती त्यांना उमेदवारी मिळाल्यामुळे नाराज होते। त्यांनाच भाजपा उमेदवार देण्याचा आता प्रयत्न करत आहे आणि त्यासाठी उमेदवारी नामांकन अर्ज भरण्यासाठी जे कागदपत्र लागतात त्या कागदपत्रांची तयारी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची सूत्राची माहिती आहे। शिवाय गेल्या 2-3 दिवसापासून विजयसिंह मोहिते पाटील जे आहेत ते मतदारसंघात जाऊन बैठका आणि अनेक नेत्यांच्या गाठीभेटी सुद्धा घेत आहेत। श्वेता, रोहित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। रणजितसिंह मोहिते पाटील हे नव्यानच भाजपमध्ये प्रवेश केलेले आणि त्यानंतर आता माढ्यातून एकतर विजयसिंह मोहिते पाटील किंवा मग रणजितसिंह मोहिते पाटील या। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।